पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी तुम्ही सुद्धा हॉर्मोनल पिल्स घेता का? घरी पूजा आहे, घरचं लग्नकार्य आहे, महत्त्वाची एक ट्रिप आहे, परीक्षा आहे आणि याच दरम्यान पिरियड्सची डेटसुद्धा आहे. मग ऑप्शन आहे ना, एक गोळी घेऊन पिरियड्स पुढे ढकलते. आजकाल पिरियड डिलेइंग पिल्स घेणं हे खूप नॉर्मल झालेलं आहे. वेकेशन्स, लग्न, पूजा, स्पर्धा, ट्रेक, स्विमिंग काहीही असो, फक्त एक गोळी आणि पाळी पुढे. पण ही गोळी नेमकं काय करते? ती तुमच्या शरीराच्या नैसर्गिक हॉर्मोनल सायकल्समध्ये इंटरफेअर करते आणि त्यामुळे काही साईड इफेक्ट्स हे दिसू लागतात. यापैकी काही मायनर साईड इफेक्ट्स म्हणजे ब्लोटिंग, ब्रेस्टमध्ये जडपणा, मळमळ, डोकेदुखी, चिडचिड किंवा मूड स्विंग्स वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, स्पॉटिंग होणे, थकवा जाणवणे, कंबर दुखणे किंवा शरीरावर सूज येणे. पण यासोबत काही मेजर साईड इफेक्ट्स हे देखील दिसून येतात, जसे की पाळी अनियमित होणे, अतिप्रमाणात ब्लिडिंग होणे, खूप पेनफुल पिरियड्स असणे, मायग्रेनची सिव्हिअरिटी वाढणे, आधीपासून जर तुम्हाला PCOD असेल तर त्याचे सिम्पटम्स हे अधिक सिव्हिअर होणे, काही स्त्रियांमध्ये तर रक्ताच्या गाठी म्हणजे ब्लड क्लॉट्स होण्याची देखील शक्यता असते. आता विचार करा, एक गोळी घेऊन जर तुमच्या शरीराचे हॉर्मोनल बॅलन्स एवढे बिघडू शकत असेल तर खरंच ती रँडमली ओव्हर द काउंटर घेणं हे किती धोकादायक आहे. या पिल्स वरचेवर वारंवार किंवा सोय म्हणून घेण्यासाठी नाहीत. या स्ट्रिक्टली अंडर मेडिकल सुपरविजन म्हणजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्यानेच घेतल्या गेल्या पाहिजेत, ते सुद्धा अगदी क्वचित. पाळी ही अडचण नाही, ती तुमच्या हॉर्मोनल हेल्थचा एक रिपोर्ट कार्ड आहे. म्हणून प्रत्येक वेकेशन, पूजा किंवा कार्यक्रमासाठी शरीराचं कॅलेंडर बदलण्यापूर्वी तुम्ही एकदा विचार नक्की करा. तुम्ही कधी पिरियड्स डिले करण्यासाठी अशा गोळ्या घेतल्या आहेत का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. हेल्दी राहा आणि फिट राहा.